So take a deep breath, sit properly, sit straight. दीर्घ श्वास. One more time. Take a deep breath, hold, release. Take a deep breath, hold, release. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. आजचा दिवस अतिशय सुंदर, प्रेम, आदर, सन्मान आणि सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट हा दिवस आहे. याच्या दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. मी जिवंत आहे. मी सगळ्या गोष्टीचा अनुभव करू शकते. माझे हात पाय सुदृढ आहे. परमेश्वरा, आजचा हा सुंदर दिवस, नवीन एक दिवस मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या घरातले सगळे छान आहेत. त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या आईसाठी जिने मला जन्म दिला, माझं पालन पोषण केलं. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी ज्यांनी मला शिक्षण दिलं, मला कर्तृत्ववान बनवलं. धन्यवाद माझ्या नवऱ्यासाठी जे मला सगळ्या गोष्टी सहज आणून देतात. माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. धन्यवाद माझ्या मुलीसाठी. धन्यवाद माझ्या सासू सासऱ्यांसाठी. धन्यवाद माझ्या मित्रमैत्रिणींसाठी. धन्यवाद माझ्या नातेवाईकांसाठी. परमेश्वरा, तू जे आम्हाला एक मोठं गिफ्ट दिलंय पंचतत्वांचं, त्यासाठी अतिशय आभार. धरती माता जी आम्हाला सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. फळं, फुलं, भाज्या, खनिज सगळं ती आम्हाला निस्वार्थपणे आम्हाला देते. धरती मातेमुळे आम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात. धन्यवाद धरती माता. धन्यवाद. धन्यवाद जलपिता. निर्मळ स्वच्छ सुंदर जल. हे जल आमच्यामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण करतं. आम्हाला सतत ऊर्जा शक्ती देतं. या निर्मळ पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद ऊर्जा शक्ती, उष्णता, सूर्यप्रकाश, अग्निदेवता यांच्यासाठी. अग्निमुळं रोजच्या जीवनामध्ये आम्हाला भरपूर कार्यासाठी त्याची मदत होते. आमच्या ऊर्जा शक्ती आमच्या शरीरामध्ये आहे. अग्नी आमच्या पोटामध्ये जी आमचं अन्न पचन करण्यास मदत करते. त्या अग्निदेवतेसाठी खूप खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद हवेसाठी. हवा जी शरीरामध्ये जाते आणि शरीरातून ती बाहेर कार्बन डायऑक्साईडच्या रूपात येते, त्या निर्मळ हवेसाठी धन्यवाद. धन्यवाद. ही हवा एक नवीन चैतन्य निर्माण करून जाते. एक थंड हवेची झुळूक मनाला एक नवीन ऊर्जा देऊन जाते. त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंट, आकाश तत्वासाठी, जे आम्हाला सहज आम्हाला कुठलंही काम आम्ही आमच्या बोटांमध्ये स्पेस आहे, हातापायांमध्ये स्पेस आहे, घरामध्ये स्पेस आहे, आमच्या कपाटात स्पेस आहे. सगळीकडे ह्या स्पेसचा आम्हाला अतिशय छान वापर होतो आणि त्यामुळे मी सहज कामं करू शकते. या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. स्पेस माझ्या डोक्यात मेंदूमध्ये असलेल्या त्यामुळे मी नॉलेज घेऊ शकते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट संपूर्ण परिपूर्ण दिवसासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आश्चर्यामागून आश्चर्यकारक आणि चमत्कारामागे चमत्कार, नवीन नवीन छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये रोज होत आहेत.
माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे आणि त्यामुळे मी सहज, मला दुखवलं ज्यांनी त्यांना मी सहज माफ करते आणि माझ्याकडून दुखवल्या गेलं असेल तर मी त्यांची माफी मागते. माझं शरीर सुदृढ आहे. मी खूप 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 भाग्यवान आहे. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद आजच्या दिवसासाठी. धन्यवाद परिवारासाठी. धन्यवाद प्रचंड प्रमाणात असलेल्या धनासाठी. मी भाग्यवान आहे. मी कर्तृत्ववान आहे. मी धनाची चुंबक आहे. प्रत्येक कामात मला यश, यश आणि कीर्ती प्राप्त होत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची संतान आहे. माझा प्रत्येक दिवस हा अतिशय सुंदर आनंद आणि नवीन ऊर्जा शक्ती घेऊन येतो आहे. प्रत्येक कामात मला यश मिळत आहे. ज्याही कामाला मी हात लावते ते माझं सोनं होत आहे. मी अतिशय भाग्यवान आहे, भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वर. धरती मातेला वंदन करायचंय. आपल्या आतमध्ये असलेल्या परमपिता परमेश्वराला वंदन करून आजच्या या सुंदर दिवसाची आपण सुरुवात करूया. धन्यवाद झूम मीटिंग, धन्यवाद इलेक्ट्रिसिटी, धन्यवाद लॅपटॉप, धन्यवाद सगळ्यांनी जॉईन केलं त्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत. आणि धन्यवाद तुम्ही सकाळी उठून हा क्लास जॉईन करता. धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन. प्राजक्ता, काल तू मला विचारलेस की ते अलाराम कशाला म्हणतात. आता तुम्ही मॅडमचा क्लास करत आहात. मे बी मॅडम ही तुम्हाला सांगते की डिझीज इज लाईक एक अलार्म वाजतो आपल्या शरीरामध्ये. म्हणजे कुठलं काही झालं असेल तर तो अलार्म वाजतो. अलार्म वाजल्यावर आपण काय करणार? मेडिसिन्स घेणार ना. म्हणजे जेव्हा अलार्म वाजतो तेव्हा फक्त मेडिसिन घेतो आपण, तो अलार्म बंद करतो. बट मेन रूट कॉज अनालिसिस तर काय म्हणजे आहे शरीरामध्ये आपल्या, ते आपण बघत नाही. आपण मेडिसिन घेऊन तो फक्त अलार्म बंद करतो. आपण पूर्णतः त्याला त्यातून बाहेर निघत नाही. दॅट इज कॉल्ड अलार्म. ठीक आहे, समजा. म्हणून कुठलंही डिझीज झाल्यावर ते आपल्या आतमध्येच एवढी मोठी शक्ती आहे की ती आपण त्याला सहज न्यूट्रल करू शकतो. म्हणजे आपण त्याच्यातून बाहेर निघू शकतो. फक्त आपल्याला ते करता आलं पाहिजे. नाही कळलं मॅम. आता सपोज एखाद्या व्यक्तीला शुगर झाला आहे किंवा बीपी झाला आहे. ठीक आहे. सो त्याच्या बॉडीमध्ये पेन झालं कुठेतरी, त्याला चक्कर येते किंवा त्याचं काहीतरी दुखत आहे. दॅट इज कॉल्ड द अलार्म वाजला. ठीक आहे. अलार्म वाजल्यावर काय झालं? मी मेडिसिन का घेतली? माझं दुखतंय, मला बरं वाटलं पाहिजे म्हणून पेन किलर घेतो कुठली तरी आपण. पेन किलर इज लाईक तू तो जो वाजलेला अलाराम आहे, जो पेन झाला आहे तुला, तो तू त्या मेडिसिननी फक्त बंद केला. पण त्याला मुळातून काढायचा काहीच प्रयत्न नाही ना त्याच्यामध्ये. मेडिसिननी फक्त अलार्म, टेम्पररी होते. म्हणजे आग लागली, त्याचा जो अलार्म वाजलाय, आग तर आहे, पण आग कुठे विझवली आपण? फक्त तो जो फायर अलार्म वाजला आहे तो बंद केला. आग आपण पूर्णतः विझवली नाही. कारण आपण मुळातून आपल्याला झालेलं disease, हे कशामुळे होतं?
तर जस्ट बिकॉज ऑफ युअर इमोशन्स इन अ डिफरंट वे, काही झालं तिथे तुमचं काय इमोशन आहे, कुठलं, म्हणजे तुम्ही दिवसभरातून हे जरी केलं ना, की म्हणजे तुमचे इमोशन्स तुम्हाला बघायचे की सध्या माझे इमोशन काय आहे. आता मी ऍट प्रेझेंट क्लासमध्ये आहे. व्हॉट इज माय इमोशन? आय एम आय हॅपी? एम आय फ्रस्ट्रेट? आय एम व्हेरी मच म्हणजे कन्फ्युज माइंड? काय आहे? तुम्ही दिवसभरातून तुमचे चांगले आणि वाईट हे इमोशन्स लिहून ठेवा. इमोशन्स लिहून ठेवल्यानंतर बघा की मी कुठे कुठे काय काय झाली आणि का झाली. त्या इमोशन्सवर जर तुम्ही काम केलं ना, असंच तुमच्या अर्ध्या डिझीज गायब होतात. आपण नेहमी म्हणजे कुठलाही एक इमोशन्स तो आपल्या सेल्सला एक सिग्नल देतो आणि त्यामुळं ते जे आहे तिथलं जे कार्य होतं ते वेगळं होतं. जितकं जास्त तुमच्यामध्ये खूप तुम्ही इमोशन एक्सप्रेस नाही करू शकले, तुम्ही सप्रेस करून ठेवले कुठलेही इमोशन्स, तर 100% कॅन्सर होतो. ग्रजेस, तर ते आहे मेन कॉज. तिथे तुम्हाला काम करायचंय. फक्त बॉडीने किती आपल्याला झालं आहे हे सांगितल्यावर आपण फक्त त्याच्यासाठी औषध घेऊन तात्पुरतं ते बंद करतो. हा जो इन्सिडेंट आहे हा मला कुणी सांगितलेला? श्रेयांश सरांनी. श्रेयांश सरांना ट्युबरक्लोसिस होतं, टीबी होता. तर जेव्हा त्यांच्याकडे पत्रीजी आलेत, तर पत्रीजी म्हणजे ते बसले होते असे, तर ते सर मेडिसिन्स घेत होते. तर मग त्यांनी विचारलं की काय आहे तुला, तर तू काय करतोय? तर त्यांनी म्हटलं नाही मला टीबी आहे तर मी मेडिसिन घेतो. तर त्यांनी म्हटलं म्हणे की हे तर तात्पुरतं आहे. दिस इज जस्ट लाईक एक अलार्म वाजलेला आहे बॉडीमध्ये तुझ्या, काही झालेलं आहे आणि तू तो मेडिसिन घेऊन बंद करतोय. पण बाकीचं मेन रूट कॉज अनालिसिस कसं? मग त्यांना मेडिटेशन सजेस्ट केलं गेलं. मग त्यांनी ते मेडिटेशन केलं. त्यांनी 15 दिवस त्यांच्या मेडिसिन्स बंद झाले केल्या त्यांनी. फक्त त्यांनी मेडिटेशन केलं, फक्त मेडिटेशन. आणि 1 मंथ नंतर जेव्हा त्यांनी पुन्हा त्यांचे रिपोर्ट्स जेव्हा आले, डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित की सगळं क्लिअर आहे, काहीच नाहीये. त्यांनी पुन्हा 2दा रिपोर्ट काढले. मग तेव्हापासून त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि तेव्हापासून ते या जर्नीमध्ये आलेले. ही त्यांची स्टोरी आहे. ओके. गॉट इट नाव? येस. या, थँक्यू. या. आपण काल कुठपर्यंत वाचलं होतं? शास्त्र, हा, हे झालेलं. तुमच्या अंतर्मनातून मार्गदर्शन कसे मिळवावे हे पण झालेलं. चला. त्यांच्या अंतर्मनाने त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपत्राची जागा दाखवली. माझ्या व्याख्यानांना उपस्थित असलेल्या एका तरुणाला हा अनुभव आला. त्याच्या वडिलांचे अचानक निधन झाले होते आणि असे दिसते की त्याने मृत्यूपत्र सोडले नाही. तथापि त्याच्या बहिणीने त्याला सांगितले की त्याच्या वडिलांनी एकदा त्यांचे मृत्यूपत्र बनवण्याबद्दल सांगितले होते आणि त्यांनी असेही सांगितले होते की त्यांनी सर्वांमध्ये संपत्तीची योग्य प्रकारे विभागणी केली आहे. युगोच्या लक्षात आले की जर त्याच्या वडिलांचे मृत्यूपत्र प्राप्त झाले नाही तर राज्याच्या नियमानुसार त्यांच्या संपत्तीची विभागणी केली जाईल, जी कदाचित त्याच्या वडिलांच्या इच्छेनुसार नसेल. या व्यतिरिक्त बहुतेक मालमत्ता कायदेशीर फी भरण्यातच जाईल. त्याने आणि त्याच्या बहिणीने सर्वत्र शोधाशोध केली, परंतु मृत्यूपत्र कोठेही सापडले नाही. हताश होऊन ते विचार करू लागले की त्याच्या वडिलांनी खरोखरच मृत्यूपत्र तयार केले होते की नाही. पूर्ण पूर्ण वाचून घे. तेव्हाच युगोला अंतर्मनाच्या वापराविषयी जे काही शिकवले गेले होते ते आठवले. झोपण्यापूर्वी तो त्याच्या अंतर्मनाला म्हणाला, मी आता ही विनंती माझ्या अंतर्मनाकडे सोपवत आहे. माझ्या अंतर्मनाला माझ्या वडिलांचे मृत्यूपत्र कुठे आहे हे माहीत आहे आणि ते मला त्या जागेबद्दल सांगत आहे. मग त्याने उत्तर मग त्याने उत्तर दे असे म्हणत आपली विनंती आणखी संक्षिप्त केली. त्याने ती विनंती अंगाई गीतासारखी पुन्हा म्हटली, उत्तर दे.
असे पुटपुटतच तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला तेव्हा त्याला लॉस एंजेलिसच्या डाउनटाउन मधील बँकेत जाण्याची तीव्र इच्छा झाली. यामुळे त्याला आश्चर्य वाटले. तो सकाळी बँकेत गेला. त्या बँकेत त्याच्या दिवंगत वडिलांच्या नावावर एक लॉकर असल्याची माहिती त्याला मिळाली. ते लॉकर उघडले असता त्याला आत त्याच्या वडिलांचे मृत्यूपत्र सापडले. जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचे विचार तुमच्यातील शक्ती जागृत करतात. समजा तुम्ही असा विचार करत आहात की तुमचे घर विकावे का, काही शेअर्स विकत घेतले पाहिजे का, एखादी भागीदारी तोडली पाहिजे का, न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरित व्हावे की लॉस एंजेलिसमध्ये राहावे, सध्याचा करार संपुष्टात आणावा की नवीन करार करावा का. व्हेरी नाईस. म्हणजे अंतर्मनाच्या शक्ती किती प्रचंड आहे हे याच्यावरून समजतं की एक व्यक्ती त्याला त्याच्या वडिलाचं मृत्यूपत्र सापडत नव्हतं आणि ते त्याला सहज तिथपर्यंत घेऊन गेलं, ते फक्त त्याचं सुप्त मन. आणि सर जेव्हा हे डॉक्टर जोझेफ मर्फी एका व्याख्यानामध्ये जेव्हा गेले होते तेव्हा एका तरुणाने हा त्याचा अनुभव सांगितलेला आहे की त्याच्या वडिलाचं जेव्हा निधन झालं आणि त्याला दिसलं की बाबा मृत्यूपत्र तर माझ्या पप्पांचं दिसत नाहीये कुठे ते. मग त्याच्या बहिणीने सांगितलं की त्याच्या वडिलांनी एकदा एक मृत्यूपत्र बनवलेलं आहे, परंतु ते मृत्यूपत्र सापडत नव्हतं. कारण की ते संपत्तीची ती योग्य प्रकारे जी त्यांनी विभागणी केली आहे ती ती व्यवस्थित होती. पण तिथे जो कायदा आहे, योगाच्या लक्षात हे आलं की मृत्यूपत्र जर प्राप्त नाही झाले तर इथल्या कायद्यानुसार, या राज्याच्या कायद्यानुसार विभागणी केली जाईल. आणि मग ती मे बी त्याच्या वडिलांच्या मनात असली असेल किंवा त्यांनी जशी लिहून ठेवली आहे, त्यांना त्यांच्या मनाने त्यांनी जसा परफेक्ट विभागणी केली आहे की मुलीला इतकं मिळालं पाहिजे, मुलाला इतकं मिळालं पाहिजे, तसं कदाचित होणार नाही. आणि मे बी जास्तीत जास्त हा जो आहे ती जे सरकारी कामं आहे त्याची फी देण्यातच पैसा जाईल. शोधाशोध सुरू झाली बहीण भावांची, त्यांना सापडलं नाही. शेवटी मग काय केलं, युगोने एकच विचार केला की चला आता कोण आहे, सगळ्यात शक्तिमान हा आपलं अंतर्मन आहे. आणि त्या अंतर्मनाला त्यांनी एक थॉट त्यांचा झोपण्यापूर्वी टाकला. झोपायच्या वेळेस त्यांनी त्याला विनंती केली की हे माझ्या अंतर्मना, माझ्या वडिलांचे मृत्यूपत्र कुठे आहे मला माहित नाही, मला त्या जागेबद्दल तू सांग, ती जागा कुठे आहे मला उत्तर दे. आणि हे तेव्हा ज्या सांगून ते झोपी गेले तेव्हा त्यांना उत्तर मिळालं. आणि ते अंगाई गीतासारखं उत्तर दे उत्तर दे उत्तर दे असं कंटिन्युअस पुटपटत पुटपटत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठले तेव्हा त्याला सहज एक हंच आला, एक थॉट आला की चला लॉस एंजेलिसमध्ये या बँकेमध्ये जाऊया का. अशी तीव्र इच्छा त्याची झाली. बरोबर म्हणजे अंतर्मन असं काम करतो. तो तो येऊन तुम्हाला सांगत नाही, तो बरोबर हंच देतो. आपण कधी कधी एखाद्या वेळेस असं होते की आपण दोन रस्त्यांपैकी कधी ज्या रस्त्याने जात नाही आपण त्याच रस्त्याने जातो, नेहमीचा रस्ता सोडून देतो आणि दुसऱ्या रस्त्याने जातो. असं कधी कधी होतं ना, जर आपलं काही चांगलं व्हायचं असेल, कुठून काही आपल्याला जर एक दिशा मिळायची असेल, तर कुठेतरी जाता जाता अचानक असं वाटतं की नको नको या साईडने नाही, आपण आता आज या साईडने जाऊया. असे हंच आपल्याला तो अंतर्मन देत असतो, असं इंट्युशन देतो. तर यालाही तसंच इंट्युशन झालं की चला आपण जाऊया ना बँकेत जाऊन बघूया. आणि जेव्हा त्या बँकेत गेले तेव्हा कळलं की वडिलांची त्यांचं एक इथे हे आहे, अकाउंट आहे. आणि तिथे लॉकर पण उघडलेलं आहे. लॉकर उघडल्यावर बघितलं तर वडिलांचं मृत्यूपत्र सापडलं. म्हणजे बरोबर अंतर्मन सहज त्यांना तिथे घेऊन गेला. पण ते आपल्याला हे ओळखता यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला खाम कूल राहावं लागेल, आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवावा लागेल. त्याला असं विचार आल्याबरोबर त्याने हे नाही म्हटलं नको नको कशाला मी नाही जात, असं नाही. विचार आला, त्याने बरोबर तो कॅच केला, तो गेला, त्याला तिथे ते सापडलं. जेव्हा आपण आपले झोपी जातो तेव्हा आपली ही शक्ती जागृत होत असते आणि ती शक्ती मग काम करते. तुम्ही त्यासाठी खाली दिलेले सगळे प्रश्न त्याला विचारू शकता. तुम्हाला जर असं वाटत असेल, घर विकावे का, शेअर्स विकावे का, भागीदारी तोडावी का, इथून तिथे स्थलांतरित व्हावं का, सो यांनी पण तेच विचारलं. म्हणजे कुठलेही प्रश्न तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारून त्याच्यातला तुमचा तो योग्य मार्ग तुम्हाला मिळेल. तुम्ही कधी कन्फ्युज नहा मी हे करू की ते करू, तेव्हाही तुम्हाला तो ते सांगेल. मलाही उत्तर मिळालं, मी म्हटलं मी माझं काम करेल,
मला ते माझ्या नवऱ्याच्या तोंडून मिळालं. जेव्हा मी खूप थॉट प्रोसेस मध्ये गेली, मी काय करू आता असं, तर मला ते उत्तर मिळालं की यू फोकस ऑन युअर वर्क, बाकीचं सगळं सोडून दे. सो आपल्याला आपल्या सुप्त मनावर विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या बिमारीबद्दल जरी असेल ना, की मला हे का झालं आहे, कुठे माझी चुकी झाली आहे, मला मार्गदर्शन कर आणि मला यातून कसा मार्ग काढावा हेही तू सांग. तुम्हाला 101% उत्तर मिळणार, एक गॅरंटी आहे. पण तुम्हाला तेवढं शांत राहून उत्तर विचारावं लागेल, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल, ते ओळखताही आलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही नेहमी नेहमी प्रॅक्टिस कराल, तेव्हा सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. असे असल्यास हे करा. तुमच्या खुर्चीवर किंवा ऑफिसच्या डेस्कवर शांतपणे बसा. लक्षात ठेवा, हा क्रिया आणि प्रतिक्रियेचा शाश्वत नियम आहे. तुमची कृती ही तुमची कल्पना आहे. तुमचे अंतर्मन त्यावर प्रतिक्रिया देईल. अंतर्मन हे प्रतिक्रियाशील असतं. हा त्याचा स्वभाव आहे. ते उत्तर देतं. ते सादाला प्रतिसाद देतं. जेव्हा तुम्ही योग्य कृती करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आत एक प्रतिक्रिया जाणवेल, जी तुमच्या अंतर्मनाचे मार्गदर्शन किंवा प्रतिसाद असेल. मार्गदर्शन घेताना तुम्ही शांतपणे फक्त योग्य कृतीचाच वापर करावा. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या अंतर्मनात असलेल्या अमर्यादित बुद्धिमत्तेचा वापर करत आहात. त्यानंतर तुमच्या कृतीची दिशा तुमच्या कल्पनाशील बुद्धीने मार्गदर्शित आणि नियंत्रित केली जाते. ती सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे. तुमचा निर्णय योग्य असेल, योग्य गोष्ट घडेल, कारण योग्य गोष्ट करण्यासाठी तुमच्यावर अंतर्मनाचा दबाव असतो. मी दबाव हा शब्द वापरतो कारण दबाव हा अंतर्मनाचा नियम आहे. ओके. जेव्हा आता हे कसं असल्यास तुम्हाला जर काही असेल प्रॉब्लेम किंवा एखादा चॅलेंज सिच्युएशन आहे, सो काय करायचं? तुमच्या कुठेही ऑफिस, घरी खुर्चीवर शांतपणे बसायचं आहे. कारण एक युनिव्हर्सल नियम आहे, क्रिया आणि प्रतिक्रिया हा शाश्वत नियम आहे. कुठल्याही क्रियेला प्रतिक्रिया असते. तुमची कृती ही तुमची कल्पना आहे. आता तुम्ही क्रिया काय कराल? तुमची कल्पना सुरू होईल. मग आता त्याची प्रतिक्रिया काय होणार? तुमचं अंतर्मन तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन काढून देईल. अंतर्मन हे प्रतिक्रियाशील असतं. अंतर्मन हे तुम्हाला प्रतिक्रिया देतं. हा त्याचा स्वभाव आहे. तो उत्तर देतो. तो सादाला प्रतिसाद देतो. जेव्हा तुम्ही त्याला योग्य कृती करता, तेव्हा ते तुम्हाला जाणवेल की प्रतिक्रिया मिळाली आहे. तुमचं जे अंतर्मन आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करेल, म्हणजे सांगेल तो. सहज तुमच्या मनामध्ये काहीतरी थॉट येईल, या प्रकारे तो तुम्हाला प्रतिसाद देत राहील. आणि मार्गदर्शन जेव्हा आपण घेतो, तेव्हा फक्तपणे आपण शांतपणे त्या कृतीचा विचार करायचा आहे. याचा अर्थ असा होतो की जेव्हा अंतर्मनामध्ये आपल्या अमर्याद बुद्धिमत्ता आहे, त्याचा वापर कसा करावा, आपण आता त्याचा वापर करत आहोत. जेव्हा आपण या सगळी क्रिया करतोय, म्हणजे आपण त्या अंतर्मनाचा वापर करतो आहे. आणि त्या तुम्ही जी कृती केली आहे त्याची दिशा तुमच्या कल्पनेप्रमाणे, तुमच्या बुद्धीप्रमाणे ते तुम्हाला मार्गदर्शित करते आणि त्याचं नियंत्रण पण ती करते. ही जी शक्ती आहे ही सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे. सर्वज्ञ म्हणजे संपूर्ण, ज्याला सगळं माहित आहे, जी सगळ्यांनी व्याप्त आहे, अशी प्रचंड शक्ती. सर्वज्ञ आणि शक्तिमान शक्ती आहे. तुम्हाला योग्य निर्णय, योग्य गोष्टच ती तुम्हाला करून देईल. आणि यांनी एक प्रेशराईज, म्हणजे ते झालंच पाहिजे, ते करायचंच, असा हा अंतर्मनाचा नियम आहे. दबाव, दबाव हा तुमच्या अंतर्मनाचा नियम आहे. जेव्हा तुम्ही त्याला कुठलीही गोष्ट विचारता, तो तुम्हाला तो तेव्हापर्यंत घेऊन जाईल. तुम्हाला तसा प्रतिसाद मिळेल, तुम्हाला तशी प्रतिक्रिया मिळेल, तुम्हाला हंच येईल. कुठलीही गोष्ट असू दे, तो व्यवस्थित त्याचं मार्गदर्शन तुम्हाला करून देणार. तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि शांत बसूनच अंतर्मन काम करतं. अंतर्मनाचे नियम आपण पाहिले आहे.
की तो कसा काम करतो, कुठल्या फॉर्म मध्ये काम करतो. तुम्ही एक इमेज जर केली तर ती इमेज तुमचं वाक्य ते इमेज म्हणून कॅप्चर करतो. पुढे मार्गदर्शनाचे रहस्य. मार्गदर्शन किंवा योग्य कृतीचे रहस्य म्हणजे मानसिकदृष्ट्या योग्य उत्तर मिळेपर्यंत स्वतःला समर्पित करणे. जोपर्यंत तुम्हाला स्वतःमध्ये त्याचा प्रतिसाद मिळत नाही. प्रतिक्रिया ही एक भावना, एक आंतरिक भावना, एक शक्तिशाली संकेत आहे. यावरून तुम्हाला उत्तर मिळाले आहे हे कळते. तुम्ही या शक्तीचा वापर त्या बिंदूपर्यंत केला जिथून ती आता तुमचा वापर करत आहे. तुमच्यातील या व्यक्तिनिष्ठ बुद्धिमत्तेच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना तुम्ही अयशस्वी होऊ शकत नाही किंवा एकही चुकीचे पाऊल उचलू शकत नाही. तुम्हाला असे दिसेल की तुमचे सर्व कार्य आनंददायक असल्याचे तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या मार्गात शांतीचे साम्राज्य असेल. येस. या मार्गदर्शनाचं रहस्य असं आहे की मार्गदर्शन किंवा योग्य कृती हेच म्हणजे रहस्य. मानसिकदृष्ट्या याचं योग्य उत्तर जर आपण म्हटलं तर आपण काय करतोय, कुठलीही गोष्ट करा तुम्ही, तुम्हाला पूर्णपणे ती सरेंडर करावी लागेल. तुम्ही कुठला क्लास करा, कुठेही कुठलंही कार्य करा. इवन दो तुम्ही स्वयंपाक जरी करत आहात, तुम्ही भाजी बनवत आहात, तुम्ही कपडे धुवत आहात, तुम्हाला ती गोष्ट तेवढंच डेडिकेशननी करावे लागेल. इकडे हे काम चाललंय, तिकडे तेच काम चाललंय, 100 गोष्टी केल्याने माणसाचं मन हे विचलित होतं आणि तिथे एका जागी आपण फोकस करत नाही. बरोबर आहे. आपल्या स्वतःमध्ये प्रतिसाद आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपलं एक चित्त असं व्यवस्थित आपण तिथे विचार करू. प्रतिक्रिया जी आहे ना, ती एक फिलिंग आहे, भावना आहे, ती अंतरून आतून येणारी एक भावना आहे ती. आणि ती खूप शक्तिशाली संकेत देते. आणि जेव्हा आपण 100 कामं करतो इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे तुम्हाला कळणारच नाही की तुम्हाला कधी असा भावना आली होती की काय असं काही झालं होतं. आपण आपलं काम करत राहिलं हळूहळू हळूहळू, असं एकदम जेव्हा ती भावना येईल ना, तुम्ही ती कॅच करू शकाल, तुम्हाला ते उत्तर मिळेल. त्या शक्तीचा तुम्ही त्या पॉइंट पर्यंत तुम्हाला नेऊन ती वापर तुमच्याकडून करून घेईल. आणि तुमच्या व्यक्तिनिष्ठ बुद्धिमत्तेच्या मार्गदर्शनाखाली मग तुम्ही काम कराल, जी सगळ्यात पॉवरफुल आहे. आणि तिथे तुम्ही फेल होणार ही अशक्य वर्ड आहे. तिथे फेल हा शब्दच नाही, तिथे ओनली पासच आहे. इथे यशच आहे फक्त. आणि तुम्ही कुठलं चुकीचं पाऊल सुद्धा उचलणार नाही जेव्हा तुम्हाला तुमची अंतर्मन शक्ती जेव्हा तुम्हाला सांगेल. आणि तुमचा जेव्हा निर्णय तो राहील ना, ती तुम्हाला नेहमी फक्त आणि फक्त यश देणार आहे. आणि तिथे तुम्हाला ती कुठलंही चुकीचं पाऊल उचलू देणार नाही. आणि तुम्ही स्वतः ती जेव्हा अनुभव कराल तेव्हा तुम्ही आनंदी राहाल. सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इतक्या इझी होतात की कितीही मोठं चॅलेंज असू दे, आपण नॉर्मल असतो. नॉर्मल आपलं रुटीन चालत असतं. कुठल्या सिच्युएशनने आपण अप डाऊन असं रोल कोस्टर होत नाही. आपल्याला माहित असतं हे आलं आहे निघून जाईल. वरच्याला विचारायचंय मी काय करू. कोणाचे मिस्टर सपोज बाहेर गेले रात्रीचे तो आले नाही, तुम्ही वाट बघत बसला, अरे बाबा काय करू काय करू, आले नाही, हे 5 वाजले, 12 वाजले, 10 वाजले. तुमचा विचार काही गरज नाहीये. जस्ट एकच थॉट टाकायचंय, युनिवर्स, तू माझ्या नवऱ्याची काळजी घे, मला माहित आहे तू त्यांच्या सोबत आहे. बस एवढं जरी म्हटलं तरी झोपून जायचं. थॉटला न्यूट्रल करायचं. येणाऱ्या थॉट्स कसे आहे तुम्ही त्यांना कसं न्यूट्रल करता, हेही महत्वाचं आहे. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, कुठलाही वळ आपल्या डोक्यामध्ये जर वाईट थॉट आता येत असेल तर ते करायचं. अशा पुष्कळ गोष्टी आहेत. पण सतत आनंदी राहायचं. मेन फ्रिक्वेन्सी तुमची आनंदाचीच असली पाहिजे. दिवसभर तुम्हाला हॅप्पी हॅप्पी आणि हॅपीच. काम करताना मी खूप मल्टीटास्कर आहे असं अभिमानाने न सांगता फक्त एका कामावर एका वेळी फोकस करा. 100 कामं करायची नाही, त्याने तुमची शक्तीची हनन होतं. तिथे तुमची स्मरणशक्ती कमी होते.
मला असं खूप होतं की हे करू दे ते करू दे, कधी हे काम सोडलं की दुसरं करा की तिसरं सोडा. पण त्यांनी उलटा उपहास होतो. कुठलंच काम असं सिस्टमॅटिकली व्यवस्थित होत नाही. आपण ऑर्गनाइज्ड राहत नाही. सतत आपलं कुठं ना कुठं हे सुटून तर ते सुटून, ते सुटून तर ते राहील. पण तिथे खूप मन विचलित असतं. आपल्याला मनाला विचलित करायचं नाहीये. मन आपलं छान सुंदर राहील तेव्हाच ते आपल्याला प्रतिसाद देईल. तेव्हाच ते आपलं काम करेल. सुप्त मनाची शक्ती तेव्हाच जागृत होईल. तुम्हाला दिवसभरातून ऍटलिस्ट सकाळी उठल्यावर 5 मिनिट, झोपायच्या आधी 5च मिनिट सांगते मी, 10 मिनिटं सांगत नाही. तसं तर मेडिटेशन तुमच्या एज प्रमाणे करावं लागतं. तुमची जेवढी एज आहे तेवढे मिनिट तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. परंतु तुमच्याकडे होत नसेल तर ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या सुपर कॉन्शियस माइंडला कसं ऍक्टिव्हेट कराल, तर त्याच्यासाठी फक्त 5 मिनिटं दीर्घ श्वास घ्या, 3दा, 5दा घ्या, आणि फक्त शांत बसा आणि स्वतःसोबत राहा. एकदा स्वतःसोबत वेळ घालवा, 10-15 मिनिटं. बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चमत्कार होतील. फक्त श्वासावर लक्ष द्यायचं. काहीच नाही. काही जप नाही, तप नाही, काहीच नाही. फक्त श्वास येतो आणि जातो. हाच अनुभव अतिशय सुंदर आहे. फक्त 5 मिनिट तुम्ही रोज करा. बघा मग आयुष्य कसं चेंज होतं ते. किंवा 100 गोष्टी करायची गरज पडणार नाही. तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये असे छान छान बदलही घडतील. तुम्हाला एक एक सोल्युशनही मिळेल. चिंतन योग्य विचार. लक्षात ठेवा, अंतर्मनाने सर्व महान शास्त्रज्ञांना आश्चर्यकारक यश आणि परिणाम मिळवून दिले आहेत. एखाद्या जटिल समस्येच्या निराकरणाकडे लक्ष देऊन आणि एकाग्रतेने तुमचे अंतर्मन सर्व आवश्यक माहिती गोळा करते आणि नंतर ती सोडवते आणि जागृत मनाकडे सोपवते. जर तुम्हाला एखाद्या समस्येचे उत्तर मिळण्याबाबत चिंता वाटत असेल, तर ती वस्तुनिष्ठपणे सोडण्याचा प्रयत्न करा. संशोधन करा आणि इतरांकडून तुम्हाला शक्य तितकी माहिती मिळवा. उत्तर न मिळाल्यास झोपण्यापूर्वी तुमच्या सुप्त मनाकडे सोपवा. मग तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. ते कधीही अपयशी होत नाही. तुम्हाला नेहमीच रातोरात उत्तरे मिळणार नाहीत. दिवस उजाडून काळोख दूर होईपर्यंत तुमच्या अंतर्मनाला आग्रह करत राहा. जर तुम्ही असा विचार करू लागलात की उत्तर मिळण्यास खूप वेळ लागेल किंवा ही मोठी समस्या आहे, तर प्रतिसादाला उशीर देखील लागू शकतो. लक्षात ठेवा, तुमच्या अंतर्मनासाठी कोणतीही समस्या फार मोठी नाही. त्याला प्रत्येक समस्येचे उत्तर माहीत आहे. आता एक तुमच्या पाच 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 सांगते मी आधी, मग नंतरचे बघू. सो पहिला नियम असा आहे की तुमचं जे अंतर्मन आहे हे अतिशय स्ट्रॉंग, खूप याच्यामध्ये शक्ती आहे. जसं अंतर्मनाचा सगळ्या शास्त्रज्ञांनी वापर केला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना तिथे तिथे यश आणि तसेच परिणाम दिसले. सगळे सायंटिस्ट, सगळे मोठे लोक त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीनेच काम करतात आणि म्हणूनच ते एवढे सक्सेसफुल आहेत. कुठलीही जटिल किंवा एखादी खूप अशी समस्या मोठी वाटत असेल तुम्हाला, जटिल म्हणजे खूप मोठी, तर त्या समस्येच्या निराकरणाकडे लक्ष देऊन त्याचं तुम्ही एकाग्रतेने त्या अंतर्मनाकडे तेवढी आवश्यक माहिती द्यायसाठी ती गोळा करा. आणि तेव्हा जेव्हा ती माहिती तुम्हाला मिळेल, तर ती तुमची अंतर्मन आहे ती समस्या सोडवेल. आणि तुम्ही तुमच्या जागृत मनाकडे ती समस्या सोडून म्हणजे सोपवून द्यायची. तो आवश्यक ती माहिती तो गोळा करेल, त्याच्यावर तुम्हाला उत्तरही देईल. तुम्ही जर एखाद्या समस्येचं तुम्हाला उत्तर मिळत नसेल, तर तुम्हाला चिंता वाटत असेल, तर तुम्ही काय कराल? फिजिकली वस्तुनिष्ठ काय कराल? बाह्य जगामध्ये तुम्ही काय कराल? सगळ्या गोष्टी त्या संशोधन कराल, असं का झालं, तसं का झालं, इथून माहिती तिथून माहिती, सगळं झालं तुमचं. तुम्हाला उत्तर नाही मिळत आहे, मग काय? झोपण्यापूर्वी इंटेन्शन टाका, सुप्त मनाकडे सोपवा ते. तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल. उत्तर मिळणार नाही असं होणारच नाही. तुम्हाला रात्रीतून एका रात्रीतून उत्तर मिळालं नाही, तर तुमचं दिवस उजाडेपर्यंत तुम्ही कंटिन्युअस त्याचा आग्रह करा त्याच्याकडे. त्याला सांगा की मला उत्तर दे, उत्तर दे, उत्तर दे. मे बी उत्तराला उशीर लागेल,
तुमची समस्या त्याच्यासाठी एकदम छोटी आहे, निग्लिजिबल, एकदमच छोटी आहे. त्याला सगळं माहित आहे. पण तुमच्या इंटेन्सिटीवर, तुमच्या त्या याच्यावरही आहे की तुम्ही किती विश्वास ठेवता. तुमची समस्या त्याचा प्रतिसाद द्यायसाठी त्याला ती मोठी नाही आहे. तुम्हाला नक्की उत्तर देईल. तो अंतर्मनासाठी कुठलीही समस्या ही फार मोठी नसते. त्याला प्रत्येक समस्येचं त्याच्या जवळ समाधान आहे. आता तुमच्याकडे उत्तर असल्याची खात्री करा. तुमच्याकडे परिपूर्ण उत्तर असल्यास तुम्हाला कसे वाटेल अशा आनंदाची अनुभूती करा. तुमचे अंतर्मन तुमच्या भावनांवर प्रतिक्रिया देईल. विश्वास आणि चिकाटीने पाहिलेले प्रत्येक मानसिक चित्र तुमच्या सुप्त मनातील चमत्कारिक शक्तीद्वारे साकार होईल. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा नक्कीच चमत्कार घडतील. तुमचे अंतर्मन हे आठवणींचे भंडार आहे आणि ते बालपणापासून आजपर्यंत सर्व अनुभव नोंदवते. प्राचीन लिपी, मंदिरे, अवशेष आणि इतर पुराव्यांवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ भूतकाळातील दृश्य वर्तमानात पुन्हा जिवंत करू शकतात, कारण त्यांचे अंतर्मन त्यांना मदत करते. तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी तुमच्या समस्यांवर उत्तर शोधण्याची विनंती तुमच्या अंतर्मनाकडे सुपूर्द करा. जर तुमची दृढ श्रद्धा असेल तर तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. ते सर्वज्ञानी आहे आणि सर्व काही पाहतो. त्याच्या क्षमतेबाबत शंका घेऊ नका किंवा अविश्वास व्यक्त करू नका. तुमचा विचार, इथून लास्ट डू आहे. तुमचा विचार ही क्रिया आहे ज्यावर तुमचे अंतर्मन प्रतिक्रिया देते. तुमचे विचार शहाणपणाचे असतील तर तुमची कृती आणि निर्णयही शहाणपणाचेच असतील. आपल्याला आपल्या अंतर्मनाकडून तीव्र भावना, आंतरिक जाणीव किंवा शक्तिशाली संकेतांच्या रूपात मार्गदर्शन मिळते. ही स्पर्शाची आंतरिक भावना आहे. विश्वासाने, साधेपणाने त्याचे अनुकरण करा. येस, व्हेरी नाईस. थँक्यू. थँक्यू प्राजक्ता. थँक्यू सो मच. Thank you. या नंबर 6 मध्ये आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही तुमचे उत्तर मिळाले याची खात्री करायची आहे. तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला परिपूर्ण उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला याचा अनुभव करायचा आहे. तुमच्या अंतर्मनामध्ये तुमच्या त्या भावना जेव्हा जातील की वाव, माझ्या अंतर्मना मला उत्तर मिळालं, तुम्हाला उत्तर दिलं, ही जी फिलिंग आहे, ही फिलिंग खरी तुम्हाला तुमचा आन्सर, प्रतिक्रिया मिळेल त्याने. ओके. आणि तुमचा जेव्हा विश्वास आहे, तुम्ही चिकाटी आहे, ते तुमचं मानसिक चित्र तुमच्या सुप्त मनावर जेव्हा तुम्ही चमत्कार शक्तीद्वारे ते साकार होईल. कारण तुम्ही विश्वास ठेवला, तुमच्यामध्ये चिकाटी आहे. प्रत्येक मानसिक चित्र हे तुमच्या सुप्त मनातील चमत्कारिक शक्तीद्वारे साकार होतं. म्हणजे तुम्ही जे मानसिक चित्र बनवता ना, ते त्या प्रकारे साकार करतं. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तुमच्या सामर्थ्यावर, तुमच्या प्रार्थनेवर, की येस, माझी प्रार्थना हे माझं अंतर्मन 101% पूर्ण करणार म्हणजे करणार. तुमचं अंतर्मन हे मोठं आठवणीचं भांडार आहे. त्याच्याकडे गेल्या 7 जन्माच्या आठवणी आहे आणि बालपणापासूनच्या सगळ्या आठवणी त्याच्याजवळ हार्ड डिस्क मध्ये पूर्ण नोट केल्या आहे. तुम्हाला जे आठवत नसेल ना, तीही गोष्ट त्याच्याकडे नोंद आहे. जेव्हा जुनी मंदिरं, जुने अवशेष, इतर हे जेव्हा संशोधन करतात आर्किओलॉजिस्ट लोक जे आहे, तर ते या शक्तीचा वापर करतात आणि ते विचार करतात की त्या काळामध्ये ही गोष्ट कशी वापरत होते. मग तिथे त्या एराला जाऊन ते सगळं बघतात, पिक्चर, की हे असं होतं, इथे मंदिर होतं, इथे कारंजा होता, अशी भांडी बनवायची. असे मोठे मोठे शोध कसे लागले, आपल्याला कसं माहिती आहे हिस्ट्री, कसं त्या चाकांचा शोध लागला, कसं अग्नीचा शोध लागला, पूर्वीचे लोक काय वापरायचे, कुठले टूल वापरायचे, सुरुवातीला त्यांनी कशाचे टूल वापरले, ही सगळी हिस्ट्री कशी कुठून आली आहे. हे सगळं संशोधन करून त्या लोकांनी सुप्त मनाचा वापर करून सगळं माहीत करून घेतलंय. कोणी तर आलं नाही ना सांगायला. मागचा एखादा तरी ओल्ड एज मॅन म्हणा किंवा असा एक तरी माणूस जिवंत होता का सांगायसाठी की मी असं असं या या वेळेस वापर करत होतो, आमच्याकडे चाकण होते तर आम्ही यांनी जायचो किंवा काहीतरी. हे सगळं जे
हिस्ट्री आपल्याला माहित आहे, हे फक्त या गोष्टीमुळे. आणि तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी जेव्हा तुमच्या अंतर्मनाला सांगाल, विनंती कराल, आणि जेव्हा तुमची दृढ इच्छा आहे, तुम्हाला माहित आहे ते मला नक्की मिळणार आहे, मग तुम्हाला एंड ऑफ द रिझल्ट वर विचार करायचा आहे. जसं त्या कैद्यातून बाहेर निघताना त्या डॉक्टरांनी केला, की मला काय करायचं, तर ते मी माझ्या त्या मैत्रिणीसोबत जाईल, माझं मला माझं समस्येचं उत्तर मिळणार आहे. आता मी माझी ही समस्या माझ्या अंतर्मनाकडे सोपवलेली आहे, की मला कैदेतून बाहेर कसं निघायचं. नाव आता ही मी कैदेतून निघाल्यावर काय करणार आहे, मी काय करणार. वाव, मी लॉस एंजेलिस मध्ये तिथे माझ्या मैत्रिणीसोबत जाईल, मग फिरणार, या दुकानात जाऊ, आम्ही शॉपिंग करू, आम्ही मस्त इव्हिनिंग टी मस्त रोज एन्जॉय करत जाऊ. एंड ऑफ द रिझल्टला विचार सांगितला. त्याचा पूर्णपणे त्यांनी इतकं दृढ त्यांच्या आतमध्ये त्यांनी पिक्चर सुरू केलं, की माझं उत्तर मिळाल्यावर मला काय करायचंय. मग तुम्हाला तसंच करायचंय. कारण अंतर्मन हा सर्वज्ञानी, म्हणजे त्याला सगळं ज्ञान आहे, असा सर्वज्ञ सर्वज्ञानी आहे. तो सर्व काही पाहू शकतो. तुम्ही त्याच्या क्षमतेबद्दल शंका कुशंका कधीच ठेवू नका. त्याला सगळं माहित आहे. तुमच्या विचारावर काय अंतर्मन प्रतिक्रिया देते. तुमचे विचार शहाणपणाचे असतील तर कृती निर्णयही शहाणपणाचंच असेल. आणि अंतर्मनाकडून तीव्र भावना, आंतरिक जाणीव किंवा शक्तिशाली संकेताच्या स्वरूपातच तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. इंट्युशन, स्ट्रॉंग इंट्युशन येतं. हेच कर, असंच कर. त्याप्रमाणे तुम्हाला ते काम करावं लागेल. आणि ही स्पर्शाची आंतरिक भावना आहे. सो विश्वासाने, साधेपणाने त्याचं अनुसरण करा, आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला म्हणजे तुमची लाईफ खूप इझी होईल. मी खरं सांगते, की कळत नाही आपल्याला, इतकं सहज सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही एकदा तुमच्या अंतर्मनाचा वापर करा, तुम्ही मॅजिक बुक करा, तुम्ही कुठलेही बुक करा, पण तेही तुम्ही याचा बेस करून करा. कुठलीही गोष्ट करताना त्याला तेवढं तुम्ही वेटेज द्या, त्याचा सन्मान करा. बस इकडून तिकडून मी फक्त काढतो आहे नाही, प्रॅक्टिकल तुम्हाला करावं लागेल. तुम्ही जर फक्त म्हणाल की मी 4 तास बसून माझं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस लिहितो 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 लिहितो, पण जेव्हा मला प्रॅक्टिकली एखादा जर माझ्यावर सिच्युएशन येते, कुठलं चॅलेंज येत आहे, मी खरंच रिॲक्ट करतो का, मग माझ्या ग्रॅटिट्यूड लिहिण्याला काही महत्व राहणार नाही. जर मला रिॲक्टच करता आलं नाही व्यवस्थित. मी तर खूप काही शिकली आहे कसं रिॲक्ट करायचं. मला माहित आहे माझ्याजवळ तर 100 कामं आहे, आता मला मॅनेज नाही करतायत. मला मॅजिकल मॉर्निंग लावायची आहे, माझं काम सहज होईल. मला आउटकम टाकायचं आहे, मी माझं काम, हेच तर तुम्हाला करायचंय. रोंडा पण तीच सांगती आहे, जोजो मर्फी तेच सांगत आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट ही तुमच्या अंतर्मनाला विचारून त्याच्याकडे सोपवा. त्याला विचारा, तुमचं काम सहज होईल. होईल की नाही, मी करू की नाही, ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहे. सो लेसन नंबर 12 संपलेला आहे आपला. आणि थँक्यू सो मच, आज सगळ्यांनी छान विंडो ओपन ठेवलाय, अँड आय एम रिअली व्हेरी हॅपी. थँक्यू, थँक्यू अ लॉट. चलो, प्राजक्ता मॅम काही आहे, फक्त 1 मिनिट आहे, म्हणजे मी 5:50 हा क्लास एंड अप करते, कारण बऱ्याच लोकांना 6 तिकडे जॉईन करायचं असतं. सो मी त्यांनाही हे सजेस्ट करते की तो क्लास करताना तिथे पण इंटिग्रिटीनी करा, व्यवस्थित मन लावून करा. तुम्ही जर तिथे तुमचं काही टाइम देतात ना, त्या टाइमची व्हॅल्यू करा. कुठल्याही गोष्टीमध्ये प्रॉपर व्यवस्थित करा. तुम्ही काय शिकता आहे ते पण इथे येऊन तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. काल काय मॅडमनी सांगितलं, एखादा पॉइंट आहे का, नाहीतर आपण एंड अप करूया. चलेगा. येस. सो समजले सगळ्यांना. लेसन 12 कम्प्लीट. 13 लेसन उद्यापासून सुरू होणार आहे. थँक्यू सो मच. नाव थँक्यू. ब्लेसिंग्स द्यायचे सगळ्यांनी एकमेकांना. थँक्यू सो मच. सगळ्यांकडे भरपूर भरपूर प्रमाणामध्ये योग्य ते आरोग्य, पैसा, सुख, समृद्धी, शांतता येऊ दे. मनाला शांत ठेवा, सगळे उत्तर मिळतील. आणि तुम्ही जे काही शिक्षण घेत आहात त्याच्यात तुम्हाला खूप यश आणि कीर्ती प्राप्त हो. तुम्ही जो क्लास करता तिथे बसताना सांगा की मी या क्लास मधलं सगळं सहजपणे, अतिशय सोप्या रीतीने माझ्यामध्ये
आत्मसात करत आहे, मला या क्लासचा खूप फायदा होत आहे, हेही तुम्ही इंटेन्शन टाकून बसायचं आहे प्रत्येक क्लासला. मला त्याच्यातून काहीतरी मिळतं आहे, त्या व्यक्तीला तो आभार व्यक्त करा बसल्यानंतर. बघा तुमचा क्लास किती छान होईल. अश्विन मॅमला, अरविंद सरांना, ॲनीला, ईशजीला थँक्यू सो मच. तुमच्या क्लासमुळे माझ्या मनामध्ये खूप काही असलेल्या प्रश्नांचं उत्तर मला मिळत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं तुम्ही इंटेन्शन टाका. तुमचा क्लास 101% शाईन. तुम्ही म्हणजे इझिली तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाय. थँक्यू. थँक्यू मॅम. बाय बाय.